मला पराभूत करण्यासाठी मोठमोठ्या नेत्यांच्या सभा होत आहेत, विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे असं म्हटलेलं आहे राजू शेट्टी यांनी। हातकणंगलेचे उमेदवार राजू शेट्टी यांनी ठाकरे पितापुत्रांवर टीका केली आहे। तुमच्या विरोधात याच्या अगोदर कधी मोदींची सभा झाली, योगींची सभा आहे, उद्धव ठाकरे, शरद पवार मैदानात उतरले, त्यांच्या सभा जोरात जोर आहे। एक साईडला जर बघितलं तर सगळी बल्लड नेते आणि एक साईडला तुम्ही एकला चेरो शेतकऱ्यांचे नेता, त्यावर कसं सांगाल या सगळ्या साहेबांबद्दल? देशातले आणि राज्यातले एकापेक्षा एक दिग्गज नेते या मतदारसंघामध्ये येत आहेत। देशाचे पंतप्रधान येऊन गेले, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री येणार आहेत, त्याचबरोबर काही केंद्रीय मंत्री येणार आहेत, मुख्यमंत्री जणू काही कोल्हापूर जिल्ह्यातच राहायला आहेत अशा पद्धतीने इथं वावरत आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री इथंच आहेत, देश सगळी मंडळी इथं येत आहेत। माझ्या बाजूने मात्र सामान्य जनता आहे, माझ्याकडनं कोणी येणार नाही। मात्र त्यांच्याकडे भलेही मोठे मोठे नेते असतील, राष्ट्रीय नेते असतील, पण माझ्याबरोबर जनता आहे आणि म्हणून विजयी मीच होणार आहे। एका बाजूला साखर सम्राट, एका बाजूला घराणेशाही आणि एका बाजूला सर्वसामान्यांचा शेतकरी, काय सांगाल? प्रस्थापित चेहरे, पैसेवाले, धनदांडगे, टोमॅटो सारखे गालाचे नेते आणि दुसऱ्या बाजूला करपलेले चेहरे, कष्टकरी, घाम घालणारे, असा संघर्ष आहे। पण आम्ही ढिगभर आहोत, ते मुठभर आहेत, त्यामुळे जिंकणार आम्हीच। कॅमेरामन निखिल विषयाचे मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, इचलकरंजी।